नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना याबद्दल खूप साऱ्या लोकांना फॉर्म भरताना अडचण येत आहे. जर तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. फॉर्म कसं भरायचं तर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळून जाईल. तर तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा फॉर्म हा भरू शकतात. तर मित्रांनो, फॉर्म भरताना जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करता तेव्हा तुमचा अर्जदाराचा फोटो जो असतो तो इमेज नॉट सपोर्टर्स ऑन दिस डिव्हाइस असं खूप साऱ्या लोकांना प्रॉब्लेम येत आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे फॉर्म हा कधी 2-3 दिवसापासून तुम्हाला या ठिकाणी पेंडिंग स्थिती दाखवते. तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, फॉर्म संपूर्ण भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागतात. तर डॉक्युमेंट्स तुमचे जे आधार कार्ड, अधिवास म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला, जे बाकीचे डॉक्युमेंट्स असतील ते तर तुम्हाला या ठिकाणी इमेज साईजमध्ये बरोबर ते अपलोड झालेले दिसतील. पण तुमचा जो अर्जदाराचा फोटो असतो तो तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही. आणि त्या ठिकाणी इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस अशा पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. तर त्यासाठी एक ते प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा तर त्यासाठी तुम्हाला पहिले प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. तर प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप हे सर्च करायचं आहे. जर या ठिकाणी जर तुम्हाला अपडेट जर आलेलं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला या ठिकाणी अपडेट करून घ्यायचं. जर या ठिकाणी अपडेट झालेलं असेल तर अपडेट करून घ्यायचं. तर या ठिकाणी अजून काही अपडेट हे आलेलं नाही आहे. तर तुम्हाला सुद्धा या अशा पद्धतीचं जर एरर जर बघायला मिळत असेल तर तुम्ही हा फॉर्म सक्सेसफुली सबमिट करू शकता. तर या इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस असं जर लिहित असेल तर त्याचं काही कारण नाही आहे, कारण की ही फक्त तुमच्या डिव्हाइसमध्ये तुमचा इमेज हा सपोर्ट करत नाही आहे. तर अशा पद्धतीत तुम्हाला जर एरर जर बघायला मिळत असेल तर त्याचं काही घाबरून जायचं कारण नाही, तुम्ही तुमचा फॉर्म हा सबमिट करू शकतात. त्यानंतर तुम्ही फॉर्म ज्या वेळेस भरता त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्जमध्ये तुम्हाला या ठिकाणी फॉर्म तुमचा बघायला मिळतो. त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो फॉर्म असतो तो या ठिकाणी पेंडिंग दाखवत असतो. तर जोपर्यंत लिस्ट ही लागत नाही, म्हणजे तुमच्या फॉर्मवर काही प्रक्रिया केली जात नाही, पडताळणी केली जात नाही, तोपर्यंत तुमचा या ठिकाणी फॉर्म पेंडिंग दाखवणार आहे. ज्यावेळेस तुमचा फॉर्म हा चेकिंगला जाईल त्यावेळेस तुमचा जर सर्व डॉक्युमेंट्स किंवा सर्व माहिती जर बरोबर असेल तर तुमचा फॉर्म हा ॲप्रुव्हल केला जाईल. आणि ज्यावेळेस तुमचा फॉर्म ॲप्रुव्हल त्यावेळेस म्हणजे 16 तारखेला किंवा 16 तारखेनंतर तुमची ही लिस्ट लागणार आहे. ज्या महिलांचे फॉर्म हे पात्र झालेले तर त्यांचे नाव त्या लिस्टमध्ये हे लागणार आहेत. तर तुमचा फॉर्म हा ॲप्रूव्ह झालेला आहे का तो कसा चेक करायचा तर तुमची जी महिलांची यादी ती दर शनिवारी तुमच्या गावात म्हणजे गाव चावडीवर तुमच्या या ठिकाणी लावण्यात येणार आहे. ती यादी तुम्ही ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी किंवा सेतू केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकतात. आणि तुम्ही मोबाईलवर सुद्धा चेक करू शकता. ज्यावेळेस ती लिस्ट येईल त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ बघायला मिळेल. तर यादी कशी चेक करायची तर त्यावेळेस तुम्हाला सर्वात पहिले आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीचा मित्रांनो हा व्हिडिओ होता. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद.